महोडी बोहडा उत्सवाच्या पहिल्या दिवसानंतर आता आपण पोहोचलो आहोत या उत्सवाच्या दुसऱ्या दिवसात। रात्र होताच पुन्हा एकदा गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनते। गावातील लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वजण बोहडा परिसरात जमा होतात। संबळ आणि पारंपरिक वाद्यांच्या आवाजाने संपूर्ण गाव दुमदुमून जाते। बोहडा उत्सवाच्या परंपरेनुसार दुसऱ्या दिवशी विघ्नहर्ता मंगलमूर्ती श्री गणपती बाप्पाचे सोंग नाचवले जाते। बाप्पाचे आगमन होण्यापूर्वी आरती केली जाते। आरती नंतर गणपती बाप्पाचे सोंग कमळाच्या तालावर नृत्य सादर करते। अनेक ग्रामस्थ या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात। गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच संपूर्ण वातावरण गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने भरून जाते। बोहड्याच्या परंपरेनुसार प्रत्येक सोंगाबरोबर त्या देवाची कथा सांगितली जाते। चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया श्री गणपती बाप्पाची कथा। असे मानले जाते की माता पार्वतीने आपल्या अंगावरील उठण्यापासून एका बालकाची निर्मिती केली, त्यालाच पुढे गणेश म्हणून ओळखले जाऊ लागले। एकदा भगवान शंकरांना त्या बालकाने प्रवेश नाकारला। त्यानंतर घडलेल्या प्रसंगात त्या बालकाचे मस्तक धडा वेगळे झाले। माता पार्वतींना दुखी पाहून भगवान शंकरांनी हत्तीचे मस्तक आणून त्या बालकाला पुन्हा जीवन दिले आणि त्याला सर्व देवांमध्ये प्रथम पूजनाचे मान दिले। तेव्हापासून श्री गणेश यांना विघ्नहर्ता आणि शुभ कार्याचे अधिपती मानले जाते। म्हणूनच मोहडी गावातील बोहडा उत्सवाच्या सुरुवातीला गणपती बाप्पांना मान दिला जातो। शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जाते। विशेष म्हणजे या उत्साहात कोणतेही भेदभाव न ठेवता सर्व समाजातील लोक एकत्र येऊन सहभाग घेतात। हाच या बोहडा उत्सवाचा सर्वात मोठा संदेश। गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे सोंग पाहण्यासाठी परिसरातील अनेक गावांमधून भाविक येत असतात। रात्र जशी जशी पुढे सरकते तसे तसे संबळाचे ताल, जयघोष आणि भक्तीचा उत्साह अधिक वाढतो आणि अशा भक्तिमय वातावरणात मोहडी बोहडा उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता होते। मात्र उत्सव अजून संपलेला नाही। पुढील दिवशी कोणत्या देवाचे सोंग निघणार, कोणती नवीन कथा आपल्याला ऐकायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढील दिवसाचे चित्रीकरण आपल्या चॅनलवर येणार आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका।